जायगावकरांचं पर्व 5 मैदान पार पडतंय जायगाव केसरी आणि हा जायगावकरांचाच सुंदर आपल्या बरोबर आहे आणि त्यांची संपूर्ण टीम आहे त्यांच्यासोबत. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? गणेश पवार. गणेश पवार. प्रॉपर जायगाव मधले? प्रॉपर जायगाव. आपल्या बैलाचं नाव काय म्हणलं? सोन्या. सोन्या. काय सांगाल सोन्याविषयी? आज गावचंच मैदान चांगला पळाला 32 मध्ये. कुणावर पळाला? शिवा लोणीकरांचा शिवा. आप्पा ड्रायव्हर लोणीकरांचा शिवा. त्याच्याबरोबर पळाला. हा. पळ कसा वाटला गाडीचा? नाही, चांगली पळाली गाडी. चांगलं आहे ना? हो. ड्रायव्हर वगैरे कोण होते? सूर्य ड्रायव्हर जायगावकर. ड्रायव्हर पण आपल्या बरोबर मित्रांनो ड्रायव्हर. ड्रायव्हर काय सांगाल कशा? गाडी चांगली पळाली. गाडी 2 नंबरला उतरली. बर. सोन्याबद्दल काय सांगाल? थोडासा इतिहास सांगा जायगावकरांच्या सोन्याबद्दल इतिहास लोकांना कळू द्या. काय नाही तर आदत मध्ये आणि देशामध्ये 10 बिनजोड आहेत. बर. म्हणजे जास्त बिनजोड खेळायला जास्त बिनजोड पळाला. इकडं आपलं तिकडच मुंबईच्या इकडे नाही, आपल्या गावाकडे आपल्या इकडे. हा. अंधारातील बैल आहे म्हणजे एक बिनजोड करून एक गुलाला मध्ये आहे. काय होतं पैरा काय अडचण येते का? पैऱ्याला म्हणजे कसं थोडस कमी जास्त होतं इकडे. बर. काय सांगाल या बैलगाड्या शरीर क्षेत्रामध्ये जे आजकाल जे पैरे होत आहेत फिसकट आहेत त्याच्याबद्दल काय सांगाल? आता कसं आहे, लोक एका शब्दाची वाचनाची असली की व्यवस्थित होतं सगळं पैरे. काय लोक असते थोडीशी. बर. थोडीशी अडचण येते. बर. कुठून घेतलेला आहे सोन्या? हा सोन्या मित्रापासूनच घेतला आहे. तर किती दिवस झाले, किती महिने? ऍक्च्युली ह्याला घेऊन तसं 3.5 वर्ष झालं. 3.5 वर्ष तुमच्या जमिनीला असतो का? हो. बर. ठीक आहे. नियोजन कोण करतं? आप्पा ड्रायव्हर लोणीकर नियोजन करते. बर. सूर्यवर काय सांगायचा? पळ कसा आहे? पळ चांगला आहे त्याचा. पायऱ्या आहेत म्हणा घरी आहे. बर. म्हणजे पैरे मिळणार झाले. बैल पळतोय. हा. कसा कुठल्या खांदी पळतोय? दोन्ही खांदे बाहेरनं पळतोय. दोन्ही खांदे बाहेरनं पळणार. दोन्ही पहिल्याला अडचण येते. त्याचं वैशिष्ट्य काय सांगायला म्हणजे तो तळाला एका निकालात नाही. बैल तळाला बी चांगला आहे. तळाला बी चांगला आहे. आता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जरा तुमचा नंबर वगैरे सांगा जर पायऱ्याला कोणी फोन केला तर. 96 65 52 34 91. सूर्यवर तुमचा बी सांगा. 77 58 03 79 74. बरं. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही कॉल करू शकता. या नंदी पळतोय परंतु काय होतंय थोडस पैऱ्याला थोडीशी अडचण होते. काय सांगाल आता मैदान कशा पद्धतीने पार पडते? मैदान चांगलं झालं मैदान. फाटी कशी आहे मैदानाची? फाट्यावर 1 नंबर. 1 नंबर. आपले तुम्ही सांगितले 10 बिनजोडचे गुलाल घेतले, नक्की कुठं कुठं घेतले काय थोडीशी माहिती द्या लोकांना. लोणीत बोरकवडीत वसनपूर. बर. हा. 3 ठिकाणी बैल 10 मैदानाचा बिनजोडचा मानकरी. बिनजोडला बोलतोय म्हटल्यानंतर साहजिकच पब्लिकला पळत असणार आहे. हो. ड्रायव्हर आता तुम्ही बऱ्याचशा गाड्यामध्ये कसं असतं पहिल्यांदा सगळ्यात पाहणार आहोत तुम्ही ड्रायव्हरला सगळ्यात जास्त अंदाज येतो कुठला बैल कसा पोहोचतोय काय. तुमच्यामध्ये काय काय अडचण काय ती म्हणजे पायऱ्यात मान बैल काय सांगितलं तुम्हाला. पायरा चांगला झाला तर आरामशीर बैल राहील बोलायला. पायरा वगैरे ज्यावेळेस तुम्ही करायला जाता त्यावेळेस काय उत्तर येते? काय वायदेशीवर वायदी. बर. नाहीतर बंद झाली पाहिजे. गरीब बैल पळत असून पण पायरा मिळत नाही. आणि पैशाचा विषय आला असला की आपल्यासारखं गोरगरीब पैसा देऊ शकत नाही. मोठी अडचण असते आपली. त्यामुळे आपली बैल अंधारात राहते. 3 फेऱ्याच्या मैदानात कंटिन्यू पळतोय का आपल्याला जास्त बिनजोडला जास्त पळवला. आता आपण म्हणजे 3 फेऱ्याच्या मैदानात चालूच केलाय. 1-2-4 मैदान झाले. हा. मैदानात कोणाच्या नावाने पोहोचतो? नाही पण पळाचं काय नाही. पळ त्याचा हा कंटिन्यू कंपल्सरी चालूच आहे. कमी नाही म्हणजे 3 मैदान फेऱ्याच्या मैदान. 3 मैदान पळाली पण 2 नंबरला 2 नंबरला गाडी. बैलाला बैल पुरत नाही. बैलाला बैल पुरत बघू शकता म्हणजे अडचणी किती आहेत. आणि सामान्य बैलगाडी म्हणलं की त्यांचं मत आहे की जर चांगला स्पीडचा पळणारा बैल घालायचा म्हणजे कुठेतरी पैशाचा विषय येतो. आणि असं सामान्य बैलगाडी मालक असू द्या आपण पैसे देऊ शकत नाही. आताच म्हणजे क्षेत्र असं झालंय की पैशाशिवाय काहीच होत नाही. पळणारे बैल पण अंधारात राहते. तर तुम्ही तुमच्या पहिल्यांदा ड्रायव्हर जेवढं करताय तेवढं नंदी घालून वर काढायचा प्रयत्न करा. हो चालूच आहे. ठीक आहे मित्रांनो, जर कुणाला पायरा करायचा असेल तर तुम्ही त्यांचा नंबर दिलाय त्या नंबरला कॉल करू शकता. धन्यवाद.